आपल्याकडे पाहुणे येणार आहेत आणि आपल्याला जर हे थोडा वेळ आधी जर म्हणजे पहिले माहीत पडलं ना, तर आपल्या डोक्यात पहिले सगळ्यात आधी ही गोष्ट येते, की घर जे आहे ना व्यवस्थित नीटनेटकं दिसायला पाहिजे, व्यवस्थित ऑर्गनाइज झालं पाहिजे. वरचा जो काही पसारा पडला आहे ना, तर तो कुठेतरी कोंबून द्यावा, जेणेकरून वरचा एरिया जो आहे मस्त छान नीटनेटका दिसावा. आज माझ्यासोबतही तसंच होतंय बघा. आमच्याकडे येणार आहेत पाहुणे आणि आज सुट्टीचा दिवस आहे, संडे आहे. पियाच्या पप्पांचं ऑफिस पण नाही आहे आणि म्हणून मी ना म्हटलं क्लिनिंगची सुरुवात जी आहे ना इथे पियाच्या पप्पांचा जो डेस्क आहे ना त्याला क्लीन करण्यापासून घेते. कारण रोज काय होतं की त्यांचं 9 वाजता ऑफिस सुरू होतं, पिया वगैरे जाते, चहा वगैरे होते आणि मग ते डायरेक्ट ह्या रूममध्ये आले की मग हा टेबल काही मला क्लीन करायला मिळतच नाही. जेवढं ते फक्त लॅपटॉप वगैरे क्लीन करतात आणि कामाला सुरुवात करतात. पण नाही म्हटलं आज जरा हे इथली डीप क्लिनिंग जी आहे ती करून घेऊया. घर जरा व्यवस्थित ऑर्गनाईज आहे त्यामुळे खूप जास्त मला वेळ लागणार नाही. फक्त जे आहे डस्टिंग वगैरे करून घ्यायची आहे. या डब्यांमध्ये मी काय करते ना थोडे शेंगदाणे किंवा मग आपले फुटाणे वगैरे असतात ना मी तिथे भरून ठेवत असते, जेणेकरून त्यांना वेळ मिळाला असता खाता यावं म्हणून. कारण काय होतं ना कामाचा जेव्हा लोड असतो ना मनुष्याला तेव्हा कळतच नाही 1 तास अर्धा तास कुठे निघून जातो. आणि म्हणून मी असं जे आहे डब्यांमध्ये भरून ठेवते. खाली झाले होते म्हणून आता घेऊन गेली तिकडे. आणि हा बेड जरा नीटनेटका केला, यूज जास्त होत नाही पण जरा सजवून ठेवलेला आहे की जेणेकरून व्यवस्थित दिसला पाहिजे. त्यानंतर आली मी इथे पुढच्या रूममध्ये आणि त्यानंतर म्हटलं हे जे सगळं डस्टिंग आहे व्यवस्थित करून घ्यावं. कारण हा जो एरिया आहे तुम्हाला माहिती आहे आणि बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत सांगते की ह्या फक्त पिया खराब करत असते. आणि पिया जर म्हणजे थोडी मोठी राहिली असती ना 10-1 वर्षाची तर मी एकदा हे म्हणजे मला फक्त पुसायचं काम राहिलं असतं. पण तिच्यामुळे काय होतं ना मला हे व्यवस्थित आवरून ठेवावं लागतं. खूप तिला क्राफ्ट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे गोष्टी, कागदाचे तुकडे आणि कार्डबोर्ड खूप जमा करते. आता बघा मी तुम्हाला छोटीशी जी बकेट दाखवली ना तर ती मी DIY मधून मागून घेऊन आली होती. मागे जेव्हा एकदा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं हेअर बेल्ट वगैरे घेऊन आली होती तेव्हा. सो ही फक्त ना 29 रुपयाची बकेट होती आणि म्हटलं काहीतरी डेकोर करून ठेवूया. पण पियाने ना तिचं शार्पनर केल्यानंतर म्हणजे पेन्सिलला शार्प केल्यानंतर जो कचरा निघतो ना तो तिला टाकण्यासाठी तिने ती बकेट तिथे ठेवली आहे. घरातले झाडं असो किंवा मग आपण बाहेर बाल्कनीमध्ये ठेवलेले झाडं असो, तुम्ही जितकं त्यांना खत पाणी देतात त्यांची ग्रोथ छान होतेच. पण त्यावर बसलेली धूळ आपण जितकी जास्त साफ करत राहिलो ना तितके ते फ्रेश पण दिसतात आणि हवेमधून पण जे आहे त्यांना छान जे असतं फर्टिलायझर वगैरे मिळत असतं. त्यावर पाणी स्प्रिंकल झालं की त्यातूनही त्यांची ग्रोथ खूप छान होत असते. त्यामुळे घरात असो प्लांट्स की बाहेर असो, मग तुम्ही पाण्यात ग्रो करत असाल जसं मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवते. जेव्हाही मी माझे वॉटरिंग प्लांटला जेव्हा त्यांचं पाणी रिफिल करत असते, जुनं पाणी काढून जेव्हा नवं पाणी टाकते तेव्हा मी नक्की त्यांचे जे वरचे पत्ते असतात ना सगळ्यांना वॉश करून टाकते. याच्याने ग्रोथ खूप छान होते. तेच मी इथे केलं. अरेका पामचे जे पत्ते होते ना ते थोडं कापडाने पुसून काढले जेणेकरून डस्ट थोडी निघून जाते. आणि बघा मला मागे ना जेव्हा मी ते सनफ्लावर दिसतंय ना तुम्हाला तिथे लावलं आहे मी भिंतीला, तर तेव्हा मी जो व्हिडिओ बनवला ना ते मी DIY बनवलं होतं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या व्हिडिओची. तुम्हाला जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की पहा. तर गोष्ट काय झाली, मला एकच कमेंट आली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही भिंतीला हे कसं काय हँग केलं. तर मी कन्फ्यूज आहे की त्याला मागे जे म्हणजे हँग कसं करायचं त्याच्या मागे मी एक जे कोको कोलाचं जे ओपनर असतं ना तर म्हणजे ओपनर नाही त्याला जे हुक असतो ना तो मी तिथे स्टिक केला होता. अदरवाईज तुम्ही तार पण स्टिक करू शकतात फेविकॉलच्या मदतीने किंवा मग जसं मी आता वॉलपुट्टीच्या मदतीने जे होता ना ते छोटा हुक तिथे मी जॉईन करून घेतला होता. पण गोष्ट अशी येते की भिंतींना जेव्हा खिळे ठोकायची वेळ येते ना तेव्हा खूप जे असतं ना ते प्रॉब्लेम होत असतो. मग ते स्वतःचं घर असो किंवा रेंटेड हाऊस असो, आणि रेंटेड हाऊसमध्ये आपण राहत असलो तो प्रॉब्लेम असा असतो की ओनरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की खिळे ठोकायचे नाही. तर मग मी काय करते, आता मला तर अजिबात आवडत नाही, तर मी ना इथे खूप छान असं तुम्हाला आता मस्त टीप देते ज्याने तुमचा हा खिळा तुम्ही भिंतीतून बाहेर जरी काढला ना तरी समोरच्याला कळणार नाही की तुम्ही इथे खिळा ठोकला होता. त्यासाठी काय करायचं, अगदी बारीक आणि छोट्या साईजचा खिळा घ्यायचा. इथे तुम्हाला दिसतोय हा खूपच बारीक आहे. माझ्या फिंगरवरून तुम्ही याला समजू शकता की किती बारीक आहे म्हणून. तर तुम्ही जे आहे ना दुकानावर हार्डवेअरच्या दुकानावर जाऊन असा खिळे जे आहेत घेऊन यायचे, खूप स्वस्त मिळतात. आणि त्याला ना अर्ध्यापेक्षा जास्त थोडा भिंतीमध्ये हातोडीच्या सहाय्याने जे आहे त्याला ठोकून घ्यायचा. याने तुम्ही त्याला जेव्हाही पकडणे जेव्हा बाहेर काढणार ना अगदी छोटासा होल पडतो जो कुणाच्याही नजरेसुद्धा येत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे असे बारीक खिळे ठोकून जे आहे फ्रेम पण तुम्ही हँग करू शकतात. माझ्या हॉलमध्ये जे 3 फ्रेम हँग केल्या आहेत ना त्या पण म्हणजे एवढ्या हलक्या पण नाही आणि जास्त हेवी पण नाही आहे, पण तरी अशा बारीक खिड्यांवर ना त्या हँग होऊन जातात. तर तुम्ही रेंटेड म्हणजे अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही टीप उपयोगीची पडेल. आणि तेच नाही,
स्वतःचं घर असेल तरीही तुमच्यासाठी मग तुम्ही बिंदास कुठेही जे आहेत खिळा ठोकू शकतात. तर चला इथे दोघंही DIY जे मी बनवलेले होते ते माझे इथे हँग करून झालेले आहेत. दोघांचीही जी कसे बनवले ना दोघांची व्हिडिओची लिंक ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. दोघांची प्रोसेस थोडी वेगळी आहे, पण दिसायला खूप छान दिसतंय. कशी वाटते ही ना ही वॉल मला कमेंटमधून नक्की सांगा. पावणे 9 झाले आहेत आणि मी काय केलं ना, मी पूर्ण बेडरूमभर ना रात्री कपडे सुकवत घातले होते, कारण पाऊस चाललेला होता बाहेर आणि कपडे काही वाळत झाले नव्हते सायंकाळपर्यंत. त्यामुळे पिया झोपलेली असतानाच मी खुर्चीवरचे जे सगळे चेअरवरचे कपडे होते ना फोल्ड करून ठेवलेले होते आणि मी तिला झोपू दिलं. मुद्दामूनच मी तिला नाही उठवलं, कारण तिला जर माहीत पडलं की घरी पाहुणे येत आहे ना, मग ती खूप वैताग करते. म्हणजे एवढा ती त्रास देते ना, कधी येतील अजून आले नाही. त्यामुळे मी तिला सांगितलंच नाही आणि तिला निवांत झोपू दिलं. आणि असं सुट्टीचा दिवस होता आणि आता जे आहे तिला थोडी मस्तीने जे आहे उठवण्याचा प्रयत्न चालू आहे. तिला जर मी सांगितलं ना की आपल्या घरी पाहुणे येत आहेत म्हणून, ती अगदी चटकाफटक उठून तयार होऊन जाईल. पण मी अजून तिला सांगणार नाही. यायला जेव्हा 10-15 मिनटं बाकी असतील ना तेव्हा मी तिला सांगेल, म्हणजे मला डोक्याला ताप होणार नाही. आणि अजूनही मला जे आहे हा बेडरूम पूर्ण आवरून घ्यायचा आहे, कपडे सगळे जागच्या जागी ठेवून घ्यायचे आहेत. आणि आताही उठल्यानंतर तर मग मला हे कर मला ते कर त्यातच वेळ जातो आणि अर्धा तास कुठे निघतो हे खरंच कळत नाही. आणि तुमच्यासोबत पण असंच होत असेल. मी ना आता एक गोष्ट शिकली आहे की म्हणजे जेव्हाही माझे कपडे वॉश करून जेव्हाही ठेवायची वेळ येते ना, मी ट्राय करते म्हणजे 80% तरी मी कपडे असे ठेवावे ना की ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले गेले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर जास्त एफर्ट्स देऊन व्यवस्थित तेवढ्या 5 मिनिटामध्ये घड्या करून व्यवस्थित कपडे ठेवलेत ना, तर वॉर्डरोब जे आहे ना खूप लवकर आपल्याला डीप क्लीन करायचं किंवा खूप लवकर अस्ताव्यस्त दिसत नाही. त्यामुळे जेव्हाही कपडे धुवून झालेत की मग तेव्हा आपण जेव्हा ठेवतो त्यांना लावतो तेव्हा ट्राय करायचं की 80% तरी कपडे आपले असे जागच्या जागी व्यवस्थित घडी करून गेले पाहिजे. मग आपल्याला डीप क्लिनिंगची वेळ ना खूप लवकर येत नाही. आणि जे आहे एक सवय होऊन जाते माणसाला आणि मग ती नेहमीची सवय बनली ना तर मग आपल्याला काही वाटत पण नाही की आपण रोज जे आहे कपड्यांना व्यवस्थित ठेवतोय, घड्या घालतोय. फक्त ती सवय आहे ना, सवय होण्यापुरते आपल्याला एफर्ट्स घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. मग तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये घ्या, घराच्या कामांमध्ये घ्या, चांगल्या गोष्टींमध्ये घ्या, स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्यायच्या असतील त्या बाबतीत जरी तुम्ही विचार केला ना तरीही तसंच होतं. आधी थोडा त्रास होत असतो, एकदाची मनुष्याला सवय झाली तर मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत सोप्या होऊन जातात. इथे पियाला जे आहे तिचं आवडीचं मस्त दूध दिलेलं आहे. तर मी ना हे जे माझं गुच्छ गुलाबचं प्लांट होतं ना तर ते खाली उतरवून घेतलं होतं रात्री, कारण ना खूप पाऊस होत होता. तुम्ही बघू शकता तिथे त्या प्लेटमध्ये पाणी जमा झालेलं आहे आणि मी तिथे जे आहे जास्त पाणी व्हायला नको ना म्हणून मी त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळा सांगते की पावसाचं पाणी चांगलं असतं, पण जास्त प्रमाणात झालं ना तर मग झाडं खूप लवकर खराब व्हायला लागतात. त्यामुळे पाणी ना अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. आणि आता गावाहून आल्यानंतर तर माझे 3-4 तर प्लांट्स चांगले खराब झालेले आहेत. 2 तर गेलेच आहेत कामातून आणि आता आलामंडा पण माहीत नाही काय होतं त्याचं. तर ते असो. बघा तुम्ही इथे जो हा गोकर्णाचा वेल आता बघताय ना, तर मी म्हणजे 7 दिवस गावाला गेलो होतो आम्ही आणि आजचा 8वा 9 दिवसामध्ये ही गोकर्णाने एवढी वाढ पकडली ना की पूर्ण भिंतीच्या वर आणि अगदी बाहेर पण वर जात आहे. तर मी दोरी तर बांधली होती पण त्यांना रस्ता काही मिळाला नाही दोरीचा. तर आता मला व्यवस्थित जे आहे त्यांना रस्ता द्यावा लागेल. आणि मी जे फ्युचरमध्ये प्लॅन केलं आहे ना की माझं जे आहे वॉल मस्त पूर्ण हिरवीगार झाली पाहिजे, कदाचित ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल माझं. शेअर करेलच मी तुमच्यासोबत, पण सध्या परिस्थिती अशी आहे. आणि त्यानंतर जे आहे कुठलीही क्लिनिंग असो घरातली ती घर पुसल्याशिवाय कधीही संपत नाही. आणि मी आता तेच करते. माझं घर अगदी रेडी आहे. घर पुसून झाल्यानंतर कितीही पाहुणे आले तरीही छान दिसणार आहे. पाहुणे येणार आहेत ना तर ती एक्साइटमेंट थोडी वेगळी असते माझी किंवा पियाची पण, कारण आमच्याकडे खूप कमी लोक येतात. त्यामुळे कोणीही येत असलं ना आम्ही खूप आनंदाने स्वागत करत असतो. घर असं एकदम चकचकीत करून ठेवत असतो. आणि मला असं वाटतं की हे एक रिझन असतं आपलं घर क्लीन करून घेण्याचं आणि ही अपॉर्च्युनिटी सोडली नाही पाहिजे. आणि त्यानंतरही मग पुढचे 2 दिवस घर मस्त क्लीन दिसतं. त्यामुळे जे आहे मी इथे क्लीन करून घेते. आणि आवडीचे पाहुणे असले ना मग तर गोष्टच वेगळी असते. आणि आज आमच्या आवडीचेच पाहुणे येणार आहेत. त्यातल्या काही लोकांना तुम्ही आधी पण पाहिलेलं आहे आणि काही लोक जे
जे आहेत तुमच्यासाठी नवीन असणार आहेत. सो माझे मामा मामी दोघंही मामा मामी येणार आहेत आणि त्यांची मुलं येणार आहेत. ॲक्च्युली माझ्या मामीबद्दल सांगायचं म्हटलं ना, दोघंही मामींबद्दल अगदी म्हणजे त्यांच्यासोबत फोनवरही जेव्हा माझं बोलणं होतं ना फोनवर त्यांच्यासोबत, मला असं वाटतच नाही की मी माझ्या मामीसोबत बोलते किंवा ते घरी आले किंवा आपण कुठेही भेटलो असं त्यांच्यासोबत, तर वाटत नाही की आपण आपल्या मामीला भेटतोय. असं वाटतं की आपली मस्त जुनी मैत्रीण आहे आणि आपण त्यांच्यासोबत गप्पा मारतोय. घरी पण त्यांच्यासोबत बोलताना म्हणजे मामासोबत आपण एवढ्या लहानपणापासून मामाला ओळखत असतो, पण हळूहळू त्यांच्यासोबत डिस्टन्स जो आहे तो मोठा होत जातो आणि मामींसोबतचा अगदी म्हणजे असं वाटतं की नाही माझ्या मैत्रिणी आहेत आणि मी अगदी बिनधास्तपणे त्यांना ॲडवाईस देऊ शकते, त्यांच्याकडून घेऊ शकते आणि मस्त एकदम निवांत जे आहे त्यांच्यासोबत बोलू शकते. आणि घर मला कोणी चांगलं म्हणू नको म्हणून माझी अपेक्षा असते पाहुण्यांकडून की माझं गार्डन जे आहे त्याचं नाव काढलंच पाहिजे आणि त्याला सांगायची गरज पडतच नाही. ॲक्च्युली छान दिसतं, सगळ्यांना खूप आवडतं. बाल्कनी मोठी आहे त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की किती छान घर घेतलं आहे तुम्ही, एवढी मोठी तुम्हाला जी आहे बाल्कनी मिळालेली आहे आणि त्यात सगळे प्लांट पण मस्त सुंदर दिसतात. तर चला असो, पिया तुम्ही बघू शकतात अगदी कुणाचं काहीही चालू द्या, लहान मुलं एकमेकांना भेटली की त्यांचे जे नवीन नवीन गेम असतात ते एकमेकांना दाखवले जातात आणि मग ते खेळले जातात. इथं जरा जास्त वेळासाठी आले नव्हते, ते अगदी कमी वेळासाठी आले होते. सो आम्ही फक्त ब्रेकफास्ट वगैरे केला आणि इथे थोडा 5 मिनटं निवांत मस्त बसून गप्पा मारत आहोत. चान्स मिळाला ना तर अजिबात सोडायचा नाही आणि मला आज मस्त चान्स मिळाला होता. कारण ना मामा मामीन ते 12 वाजता घरातून निघाले सगळं ब्रेकफास्ट वगैरे करून. त्यांना दुसऱ्याकडे जेवण होतं त्यामुळे त्यांना जाणं भाग होतं आणि मग आता 12 वाजता आम्ही काय स्वयंपाक बनवायचा म्हणून मी पियाच्या पप्पांना सांगितलं की चला मस्त मिसळपाव खाऊया आणि तिकडे गेलो, मिसळपाव एन्जॉय केला आणि त्यानंतर ना मग मी नर्सरीत गेली आणि हे 2 प्लांट्स घेऊन आली. कारण संडे होता, थोडा वेळही जो होता तो थोडा स्पेंड करायचा होता फिरण्यामध्ये. तो माझ्या फेवरेट नर्सरीत गेली आणि स्वस्तातले हे प्लांट्स आणले. 20 रुपयाने एक जे आहे हे मला मिळालेलं आहे. तर हे डहलियाचं जे आहे प्लांट आहे, 2 म्हणजे डहलियाचं आहे, थोड्या पत्त्यांमध्ये व्हरायटी चेंज आहे, थोड्याची ग्रोथ जी आहे एक उंच वाढेल आणि एक थोडंसं जे आहे छोटं वाढेल असं मी आणलेलं आहे. आणि मी पहिल्यांदाच डहलिया जे आहे ते प्लांट आणलं आहे. आणि बघा मी आता माती तयार करतेच, कसं करेल तुम्हाला सांगते, पण मी ना वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे कंपोस्ट त्यामध्ये मिक्स करते. पण तुमच्याकडे एवढं सगळं नसेलच, तर मग आता तुम्ही करायचं काय तर तुम्ही ना हे कंपोस्ट आहे जिओ मॅन्युअर म्हणून, तर हे तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि हे घेतलं ना तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे म्हणजे वर्मी कंपोस्ट, NPK, DAP हे वगैरे तुम्हाला सगळं जे आहे ना मिक्स करून टाकायची गरज नाही. एकदा तुम्ही मातीमध्ये मिक्स केलं किंवा कुठल्याही झाडाला 15 दिवसातून जे आहे तुम्ही त्याला जे आहे कंपोस्ट करत राहिले ना तर तुम्हाला दुसरं कुठलंही कंपोस्टची गरज पडणार नाही. सो असं हे मस्त म्हणजे कंप्लीट असं एक फूड आहे कुठल्याही प्लांटसाठी. फ्रूटचं प्लांट असो, व्हेजिटेबल असो किंवा मग गार्डनिंग रिलेटेड इनडोअर आउटडोअर कुठलेही प्लांट असो सगळ्यांना चालतं. याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. प्राईज आहे, माझा कुपन कोड आहे, सगळं काही तुम्ही चेक करू शकतात आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आता बघा मी यामध्ये ते थोडंच मिक्स करते आणि मी थोडं वर्मी कंपोस्ट घेतलं आहे. पण माझ्याकडे जर वर्मी कंपोस्ट आता अवेलेबल नसतं राहिलं ना तर या अशा जे आहे ना आडव्या कुंडीसाठी मी ना म्हणजे जवळजवळ त्या कुंडीच्या मेजरने ना मी 10 to 20% जे आहे हे कंपोस्ट घातलं असतं. थोडी मी कोकोपीट पण मिक्स केली यामध्ये, थोडंसं कंपोस्ट आहे आणि बाकी गार्डन सॉईल आहे. तर अशा पद्धतीने माती तयार करून घ्यायची. चांगली माती असली ना की मग आपल्याला झाडांची जास्त नंतर देखभाल करायची गरज नसते. माती ऑलरेडी खूप छान बनलेली असली ना तर फुलं पण खूप मस्त येतात. तुम्ही कुठल्याही नर्सरीतलं प्लांट आणा, 10 रुपयाचा आणा, 20 रुपयाचा आणा. फ्लावरिंग प्लांट असलं की आपली अपेक्षा असते की याला खूप छान मस्त फ्लावर आले पाहिजे आणि नर्सरीत खूप छान मस्त फ्लावर येतात पण घरी आल्यानंतर ना मग त्यांना फ्लावर येत नाही. त्यासाठी त्यांना एक चांगलं कंपोस्ट देणं, त्यांच्या आवडीचं जी गोष्टी त्यांना देणं, ते खातील तेव्हाच आपल्याला चांगले फ्लावर्स येतील. त्यासाठी काही गोष्टी एक्स्ट्राच्या आपल्याला ॲड करणं गरजेचं असतं. नुसतंच पाणी आणि नुसतंच सनलाईटवर सगळं काही होत नाही. त्यांच्यासाठी त्यांचं जेवणही त्यांना बनवून द्यावं लागतं. तर म्हणूनच मी तुम्हाला सांगते, जर हवं असेल तुम्हाला इंटरेस्टेड असाल, माझ्यासारखे तुमच्याकडे खूप जास्त प्लांट्स असतील तर तुम्ही हे जे आहे जिओ मॅन्युअर ट्राय करू शकतात. खूप छान आहे. माझ्याकडे बघा जास्वंद आहे, त्याला किती फ्लावर्स येत आहे. 2 ते 3 टाइम्स जे आहे माझं गुच्छ गुलाबला भरपूर जे आहेत फ्लावर्स आलेले आहेत. मला तरी वाटतं की फक्त या कंपोस्टमुळे जे आहेत आलेले आहेत, कारण 15 दिवसांमध्ये जे आहे मी रिपीट करत असते. तर चला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आता मी दोघं जे आहे इथे काय करायचं ना, जेव्हाही आपण सीझनल प्लांट घेतो ना तर तेव्हा एक गोष्ट जी आहे मेक शुअर करायची की त्यांना
जास्त पिशवीतून काढताना ना छेडछाड करायची नाही, त्यांची माती आहे तशीच राहू द्यायची. कारण असेही ते 3 ते 4 महिने किंवा मॅक्स टू मॅक्स 5 महिने आपल्यासोबत राहणार आहेत, नंतर ते जातीलच. त्यामुळे त्यांची माती काढून त्यांच्या मुळांना उगाच डिस्टर्ब करण्यापेक्षा आहे तसं एक्स्ट्रा मातीमध्ये ॲड करायचं आणि मस्त लावायचं. आणि जेव्हा आपण लावलं ना, एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की वातावरण थंड असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी लावू शकतात, अदरवाईज तुम्ही सायंकाळी लावा म्हणजे टेन्शनच नाही. आणि मग त्यानंतर व्यवस्थित पाणी द्यायचं आणि तुमचं जे प्लांट आहे ते अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही नर्सरीमधून आल्यानंतर 1-2 दिवस घरी ठेवा आणि त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे ट्रान्सप्लांट करून घ्या. आता माझं गार्डनिंगचं काम इथे झालेलं आहे, विथ लिटिल टिप्स पण तुम्हाला दिलेले आहेत. अपेक्षा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.